साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपल्या सगळ्यांचं कष्टकरी नावाच्या जात विहिरीत धर्माच्या राजकारणात न पडणाऱ्या श्रमिक कष्ट ज्याचे घाम गळते अशा कष्टकऱ्यांच्या समूहाचं नेतृत्व करण्याची काही जिम्मेदारी महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांनी टाकलेली आहे। डॉक्टर जयश्री पाटील अध्यक्ष आहेत कष्टकरी जनसंघाच्या आणि मी संस्थापक आहे आणि जातीच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे या एका शुद्ध हेतूने आम्ही काम करत असतो आणि राजकारण सुद्धा त्याच अनुषंगाने करणाऱ्या व्यक्तींसोबत सामान्यातल्या सामान्य हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या व्यक्तींनी राहावं आणि सर्वंकष पदांवर तशीच व्यक्ती असावीत ह्यासाठी आम्ही आज नवस केलेला होता की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे विचार आणि काँग्रेसी जे विचार आहेत जे अत्यंत घातक आहेत काँग्रेसी विचार अशा घातक काँग्रेसी विचारांचा समूळ नायनाट व्हावा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत त्याचबरोबर महायुतीची सत्ता यावी हे आम्ही जे आहे नवस केला होता त्या नवसाची फेड करण्यासाठी नवस फेडण्यासाठी आई तुळजा भवानी मंदिरामध्ये आज आम्ही पूजा केली विधिवत पूजा केली आणि त्या पूजेकरिता आज येण्याचं औचित्य होतं आणि आईकडे ही मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातला कष्टकरी विद्यमान सरकारकडून सुखमय व्हावा आणि विद्यमान सरकारकडून कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या जे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर विद्यमान सरकारकडून निकाली निघावेत अशी पुन्हा एकदा आईकडे साकडं घातलेलं आहे प्रार्थना केलेली आहे। तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी खूप मोठा पूर्वी लढा दिलेला आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रामुख्याने मोठी आंदोलनं झाली। आता तुमच्या विचाराचं सरकार आहे थोडक्यात, तर आता तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा आहेत आणि ते प्रश्न मिटलेत का, काय स्टेटस आहे त्याला? त्यालाच लागून विलिनीकरणाचा मुद्दा असेल किंवा 7वा वेतन आयोगाचा मुद्दा असेल, आता आपली भूमिका किंवा सरकारकडे काय अपेक्षा असतील आपल्या? बघा, प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि तुम्हाला सांगतो विद्यमान सरकार येण्यामध्ये एसटीतल्या कष्टकऱ्यांची मोठी भूमिका राहिलेली आहे। एसटीतला कष्टकरी हा वैचारिक वाहक आहे, तो गावगाव पाड्यापर्यंत तांड्यापर्यंत जाणार आहे। त्यांनी काँग्रेसला विरोधी विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवला। त्यांनीच आझाद मैदानातून शरद पवार चले जाओ उद्धव ठाकरे चले जाओ घोषणा दिल्या। त्यानंतर हिम्मत दाखवून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यावेळेस जे आहे हिम्मत दाखवली आणि एसटीतला कष्टकरी पुन्हा एकदा आझाद मैदानात जमला होता। पहिल्या मेळाव्याला शिंदे साहेबांच्या म्हणजे पक्ष स्थापने याच्यानंतर म्हणजे शिंदे साहेब सत्तेत आल्याच्या नंतर दसरा मेळावा आणि त्यानंतर तिसरा जो शक्तिशाली हे झाली म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की आनंदाची गोष्ट झाली ती म्हणजे त्याच आझाद मैदानामध्ये ज्या एसटीच्या कष्टकऱ्यांनी चले जाऊ म्हणलं होतं उद्धव ठाकरेला शरद पवारला, तिथेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा शपथविधी सोहळा झाला। हे अत्यंत आनंदाच्या बाबी होत्या आणि तुम्हाला मला सांगायचंय की मागच्या सरकार जे आहे ते म्हणजे मला कोणाला म्हणजे हिनवायचं नाही, परंतु मला कोणाला उपमा द्यायची नाही, परंतु ज्या प्रकारे उद्धवच्या काळात 124 लोक कष्टकरी जे वीरमरण प्राप्त करत होते परंतु दया येत नव्हती, मी असं म्हणेल की त्यावेळेस मूकबधिरासारखं त्यांचं काम होतं उद्धवचं। तर राजकारणासाठी उद्धवचं कधी सुद्धा म्हणजे जरंग्याच्या बाबतीमध्ये उद्धव कधी सुद्धा मूकबधिरासारखं वागले नाहीत। मला त्यांना टीका करायची नाही आजच्या ह्या पावन नगरीमध्ये, पण एक उदाहरण ढोबळ, मी काय गावगाड्यातला माणूस आहे त्याच्यामुळे मी ढोबळ भाषेत सांगत आहे। परंतु विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना काही नोंदी केलेल्या शेवटच्या बैठकीमध्ये त्याच्यामध्ये 7व्या वेतन आयोगाच्या बाबतीत विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये
स्पष्टपणे सर्वसमक्ष सगळ्या बैठकीत सांगितलेलं आहे की त्या बाबतीची नोंद घेण्यात आलेली आहे. त्यानंतर आमच्याच लाडक्या बहिणींचा विषय होता, त्याच्यामुळे बजेट प्रोव्हिजनचा विषय होता. परंतु डंके की चोट पे खात्री आहे, फक्त या दळभद्री जे लोक आज ज्या प्रकारे राजकारण करून पाहत आहेत राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे, त्या लोकांनी जर आडकाठी आणली नाही तर नक्की 7वा वेतन आयोग घेऊ आणि विलिनीकरण घेऊ. सांगायचं तात्पर्य हे आहे की एसटी बँक म्हणजे शरद पवारांकडून निघून आल्याच्या नंतर बोनस दिल्यामुळे सुद्धा लोकांना मिरच्या लागत आहेत. म्हणजे शरद पवारच्या आणि यांच्या बँकांना कधीच 50,000 रुपये बोनस दिला नाही. ते एवढा मोठा बोनस दिला. आम्ही म्हणलं की इन्कम टॅक्स का भरू, इन्कम टॅक्सला भरण्यापेक्षा कष्टकऱ्यांना आम्ही बोनस देऊ. आणि त्याच प्रकारे हे जे काँग्रेसी आहेत, आज मला त्यांना 2 गोष्टी निक्षून सांगायच्या आहेत की मी महात्मा गांधी कधीच म्हणत नसतो, बॅरिस्टर गांधी म्हणत असतो. आणि नेहरू गांधी यांनी जे नुकसान या देशाचं केलं ते कुणी करू शकणार नाही आणि भविष्यातही 100 वर्ष करू शकणार नाही, एवढं नुकसान केलेलं आहे. त्यामागचे 2 कारणं मला तुम्हाला सांगायचे आहेत आवर्जून की ज्या प्रकारे आज बोललं चाललंय की संविधान बदल होईल, तर मला सांगायचं आहे की काँग्रेसनी 77 वेळेस संविधानामध्ये संशोधन केलं, बदल केलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाने 22 वेळेस म्हणजे संविधान संशोधन केलेलं आहे. म्हणजे संविधान बदललेलं नाही, त्याच संविधानामध्ये तरतूद आहेत. जसं की ईडब्ल्यूएसचं आरक्षण गरिबी रेषाखालच्या लोकांना. आणि त्याचबरोबर मला पुढे जाऊन सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्यालाही काँग्रेस जिम्मेदार होती, अपमानालाही काँग्रेस जिम्मेदार होती. एवढंच नाही तर ह्या नेहरू आणि गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजीनाम्याच्या बाबतीत ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस लेखी स्वरूपामध्ये हा नेहरू असं म्हणाला होता की बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला तर मंत्रिमंडळ कमजोर होणार नाही. म्हणजे हे काँग्रेसी जे आहेत यांचे हे गलिच्छ राजकारण आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर कोणी गदा आणली असेल तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरली गदा जी आहे 19 आणून नेहरूच्याच कालखंडामध्ये आणलेली होती. त्यामुळं गांधी नेहरूचं जे काँग्रेसी राजकारण आहे, गलिच्छ राजकारण आहे. आणि त्यांची जी पिल्लावळ आहेत, जी जरंगेसारखी, ती पिल्लावळं सुद्धा आज सुद्धा पावित्र्य राखत नाहीत. त्याचं कारण सांगतो. आज आईच्या दरबाराच्या द्वारावर गलिच्छ शिवीगाळ केली गेली. ही अत्यंत मला असं वाटतंय की माझ्यासारख्या भाविकाला, कष्टकऱ्यांसारख्या भाविकाला जे दुखावणारी आहे. आणि अशा प्रकारची अर्वच्च शिवीगाळ करून आईच्या मंदिराचं पावित्र्य घालवणं, मला असं वाटतंय की हे खूप सजोगीता झाली. त्याही घटनेवरून मोठं राजकारण सध्या पाहायला मिळतं विधानभवनात. त्याच्यात धनंजय मुंडे यांचे हस्तक, त्यांच्यावरती आरोप केले जातात. कसं पाहता या घटनेकडे? आपण त्या घटनेची माहिती घेतली किंवा आपली मागणी काय असणार एकंदरीत त्याकडे? बघा, मी हिंसेचं कोणत्याच समर्थन करत नाही. आणि मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसारखंच काम केलं पाहिजे. मग ते पोलीस अधिकारी बौद्ध समाजातले असो, ते पोलीस अधिकारी ते घोरबांड मराठा समाजाचा असेल किंवा वंजारी समाजाचा असेल. समाज वर्दी घातल्याच्या नंतर समाज नाही. वर्दी घातल्याच्या नंतर आरोपीला पकडणे, आरोपीला शिक्षा होणे हीच भूमिका असली पाहिजे. त्याच्यामुळं त्याही घटनेच्या बाबतीमध्ये मी म्हणजे हत्या किंवा हल्ल्याचं समर्थन करत नाही. त्याच्यावर योग्य ते सरकार, तपास यंत्रणा रिपोर्ट सादरच करतील. परंतु ते मेडिकल रिपोर्ट्स पाहिलेले नाहीत. हा मेडिकल रिपोर्ट पाहिलाय. अशोक घोरबांड कोणत्या समाजाचा मराठा आहे का याच्याशी मला देणं घेणं नाही. परंतु अशोक घोरबांड याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी स्पष्ट मागणी आहे. घेतो ना, आता काय आंदोलन करायचंच का? आता कारण तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंदे मातरम, वंदे मातरम. एसटी कष्टकरी जनसंघाचा विजय असो. एसटी कष्टकरी जनसंघाचा विजय असो. जय श्रीराम, जय श्रीराम. छगन भुजबळांना मंत्री सरकारमध्ये सहभागी का होत नाही? सर, माझं जे तुम्हाला सांगतो की आपले कामगार विश्वामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत दत्तोपंजी ठेंगडी होती. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. आधी ते बाबासाहेब आंबेडकरांसोबत.
तर ठेंगडी साहेबांचं एक हे आहे, म्हणणं आहे की सातत्यानं कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांनी सरकार जरी आपले असले तरी आवाज उचलण्यासाठी स्वतंत्रता ठेवली पाहिजे. त्याच्यासाठी मला राजकीय फार हवस नाही. आणि आमदारला काय, आमदाराची किती मर्यादा राहतो मला सांगा बरं. या जिल्ह्यातले आमदार मला सांगा, चंद्रपूर मधले लोक ओळखतात का? पण गुणरत्न और हम कौन से खानदान से आते हैं तुम्हें तो पता है.